पहिल्या पिक्चरचं यश जे प्रेक्षकांनी आम्हाला दिलेलं आहे, गणपती बाप्पांनी आम्हाला दिलेलं आहे, त्याची जबाबदारी वाटते. तर त्यामुळे तेवढी मेहनत करूनच मग पुढे गेलं पाहिजे असं आम्हा सर्वांना वाटतं. पण आनंद तर आहेच की 20 सप्टेंबरला त्याचा दुसरा भाग येतोय आणि नवरा माझा नवसाचा 2चा अर्थ डबल एंटरटेनमेंट, डबल मनोरंजन, डबल द फन, डबल द एन्जॉयमेंट. सगळ्या गोष्टी उलगडणार आहेत. त्याच्यामुळे मी फार नाही जास्त सांगत, पण एवढंच सांगते की श्रद्धा ही भक्तीचीच मुलगी आहे आणि भक्तीची श्रद्धा गणपती बाप्पावरची एवढी प्रचंड स्ट्रॉंग आहे. गुणवत्ता एक्झॅक्टली. पण त्याचबरोबर आमच्याबरोबरचं त्यांचं नातं जे प्रत्येकाबरोबर नाही होऊ शकत, पण आमच्याबरोबर ते होतं. तर त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात सुद्धा आम्ही त्यांना खूप मिस करतो. अजूनही मी गेलेलो नाही कोकण रेल्वे. हां, आता मी कोकण रेल्वे म्हणून मी केलंय खरं, पण कोकण रेल्वे काय मला काय कधीच माहितीच नव्हतं. पब्लिसिटी करत आहोत. ती पब्लिसिटी आधी ज्या प्रकारे व्हायची ती तर चांगली होतीच, पण नवीन नवीन माध्यमं निघाल्यामुळे लोकांपर्यंत अधिक पोहोचता येतं. काळानुरूप बदल तो झालेला आहे आणि त्याचा स्वीकार आपल्याला केला पाहिजे. नवरा माझा नवसाचं जे संगीत आहे, मग ते हिरवा निसर्ग असो किंवा ज्या गाण्यावरती ज्या लावणीवरती तो कंडक्टर भाळतो, ती चला जेजुरीला जाऊ असो, आज सुद्धा तेवढ्या चांगल्या पद्धतीने गाजते ती लावणी. अर्थात, आणि ती पारंपरिक लावणी आहे. बरोबर, ती शोधून काढली मी. पण आपली चाल जी आहे ती इकडची चाल आहे, जी एक कॉमन चाल ज्याला आपण म्हणतो. या चित्रपटात सुखकर्ता दुःखहर्ता कोकणातली चाल आहे. क्या बात आहे. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्स अप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. काही चित्रपट ना अजरामर असतात. काही चित्रपटांमधले डायलॉग्स, त्यांची गाणी, त्या चित्रपटातील प्रत्येक कॅरेक्टर हे प्रत्येक प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून ठेवलेलं असतं. असाच सगळ्यांच्या आवडीचा चित्रपट नवरा माझा नवसाचा, आणि या चित्रपटाचा नवीन कोरा भाग, मी दुसरा भाग बोलण्यापेक्षा नवा कोरा भाग आपल्या भेटीला येणार आहे. 19 वर्षानंतर, तब्बल 18 ते 19 वर्षानंतर आपल्या भेटीला येणार आहे. म्हणजे मला आठवतं की अल्फा मराठीवर जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झालेला तेव्हा मी बघितला, कारण का थिएटरमध्ये तेव्हा जायला मिळालं नव्हतं. अल्फावर आलेलं तेव्हा बघितलं. त्याच्यानंतर तेव्हा तो झी मराठी होता. झीवर. त्याच्यानंतर मग इतर जेवढे पण मराठी चॅनल्स असतील त्याच्यावर सिनेमा लागायचा. आणि एक माझी आठवण आहे सर, की मला सिनेमा संपूर्ण आवडतो, पण त्याच्यामध्ये ना जॉनी दादांचा जो कांचो आहे तो आज सुद्धा आमच्या डोक्यामध्ये आहे. मला सुरुवात तुमच्यापासूनच करायला आवडेल. किती भारी आणि किती असं ओव्हरवेल्मिंग वाटतं की ह्या सिनेमासाठी आपण प्रयत्न केलेला किंवा या सिनेमाचा आपण विचार केलेला दुसरा भाग येईल, आणि तो आज 20 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काय सांगाल त्याबद्दल? त्याबद्दल खूप आनंद आहे. पहिली गोष्ट म्हणजे 19 वर्षांनंतर त्याचा भाग दुसरा येतो आहे, आणि त्याला वेळ अशा करता लागला कारण जिथपर्यंत असं भरभक्कम काहीतरी करावं असं वाटत नाही तिथपर्यंत माणसाने सुरुवात करू नये कुठल्याही गोष्टीची, असं या मताचा मी आहे. आणि मीच फक्त नाही तर माझी पूर्ण टीम, माझी पूर्ण फॅमिली त्या मताची आहे. पहिल्या पिक्चरचं यश जे प्रेक्षकांनी आम्हाला दिलेलं आहे, गणपती बाप्पांनी आम्हाला दिलेलं आहे, त्याची जबाबदारी वाटते. तर त्यामुळे तेवढी मेहनत करूनच मग पुढे गेलं पाहिजे असं आम्हा सर्वांना वाटतं. पण आनंद तर आहेच की 20 सप्टेंबरला त्याचा दुसरा भाग येतोय आणि नवरा माझा नवसाचा 2चा अर्थ डबल एंटरटेनमेंट, डबल मनोरंजन, डबल द फन, डबल द एन्जॉयमेंट. मला अशोक सर तुम्हाला विचारायला आवडेल की सिनेमाच्या टीझर आणि ट्रेलरमध्ये आम्हाला कळालं की तुम्ही आता टीसी झालेला आहात, पण सुरुवात पहिल्या भागामध्ये कंडक्टर आणि ह्या भागामधला टीसी जरी असला तरी तो खट्याळपणा आणि तो रांगडेपणा तसाच असणार आहे की आता जरा हा टीसी थोडा शांत झालेला आहे किंवा तो आता प्रेमळ असणार आहे? नाही, शांत बिंत होऊ शकतच नाही. काय TC पब्लिकमध्ये काम करणारे लोक शांत होऊच शकत नाहीत, कारण सतत पब्लिकशी संबंधित असल्यामुळे ते तिरपाकडेच म्हणतात आणि त्यात नाहीच असतो तो बनावच लागतो. त्याचप्रमाणे हा आहे. पहिलाच सुद्धा होता, पण तो काय जरा हॅपी गो लकी येतो आणि यंग होता ना तो त्यावेळेस, त्यामुळे तो लोकांशी मजेदार पद्धतीने वागा पाहिजे. आता तर काय होत आहे, लोकांच्या त्रासाने हा त्रस्त झालेला आहे. त्यामुळे हा कधी चिडतो, रागावतो, ओरडतो, असे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे. कधी कधी सेंटिमेंटल पण होतो तो, हा त्याचा इतर भाग झाला. पण अशा वेगवेगळे तऱ्हेचे. पण
माणूस तोच, प्रवृत्ती तीच. माणूस तोच प्रवृत्ती. मला सुप्रिया, तुम्हाला विचारायला आवडेल, पहिल्या भागामध्ये आम्ही बघितलं की तुम्ही वॅकीच्या मागे लागून लागून नवस फेड रे असं पूर्ण करून घेतला, आणि ह्या भागामध्ये स्वप्नीलच्या मागे लागताय. म्हणजे अजून किती आपल्याला नवस फेडायचे आहेत आणि कोणाकोणाच्या मागे तुम्ही लागणार आहात पुढच्या ह्याच्यामध्ये? ह्याच्या पुढच्या ह्याच्यात मी कोणाच्या मागे लागणार आहे हे मला माहिती नाही, पण ह्या पूर्ण जर्नीमध्ये सुद्धा त्या फार गंमतशीरपणे सगळ्या गोष्टी उलगडणार आहेत. त्याच्यामुळे मी फार नाही जास्त सांगत, पण एवढंच सांगते की श्रद्धा ही भक्तीचीच मुलगी आहे, आणि भक्तीची श्रद्धा गणपती बाप्पावरची एवढी प्रचंड स्ट्रॉंग आहे, तिच्या आयुष्यातल्या तिच्या अनुभवांमुळे एवढी स्ट्रॉंग आहे की ती श्रद्धा सुद्धा ह्या श्रद्धाला प्रेमाकडे जायला संबंध कसं काय नॅव्हिगेट करते हे पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे माझ्या लक्षात आलं की भक्ती श्रद्धा हे नुसते शब्द नाही आहेत ह्या कॅरेक्टर्सना दिलेले, त्या कॅरेक्टर्सच्या थ्रू त्यांचा स्वभाव उलगडतो आहे. त्याच्यामुळे मी असं म्हणू शकते की भक्ती आणि श्रद्धाचा हा प्रेमापर्यंतचा प्रवास सुद्धा होतोच आहे. त्याचं सेटिंग बदललंय. तो आधीचा प्रवास होता तो बसमधला प्रवास होता, सेटिंग वेगळं होतं, ह्याचं सेटिंग वेगळं आहे. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने, स्टोरीच्या कथेच्या अनुषंगाने, पात्र रचनेच्या अनुषंगाने जे काय होणार आहे ते आता गंतव्य एकच आहे, बाप्पाकडे गंतव्य एकच आहे, आणि तो प्रवास वेगळा, मजेदार, छान, भावपूर्ण असा असणार आहे. सो आय कॅन से की खात्रीपूर्वक एंटरटेनमेंट. बरं, तर याआधी आम्ही स्वप्नील आणि हेमलसोबत सुद्धा गप्पा मारल्या, त्यांना मी सुद्धा प्रश्न विचारला. मला सर तुम्हाला विचारायला आवडेल, पहिल्या भागामध्ये ना खरंच खूप ठार वेडे असे कलाकार होते, त्यांची सगळ्यांचं म्हणजे सिनेमामध्ये एक 2-3 सीन जरी असले तरी ते 2-3 सीनसुद्धा पक्के करणारे असे होते. ह्या भागामध्ये आम्ही ट्रेलरमधून बघतो की काही नवीन कलाकारांची सुद्धा एंट्री या सिनेमामध्ये आम्हाला दिसत आहे. पहिल्या भागामधल्या काही कलाकार आज आपल्यासोबत नाही आहेत. मग त्याच्यामध्ये मी आवर्जून नाव घ्यायला मला आवडेल की पटवर्धन सर असतील, सतीश तारे असतील, त्रिमाताई असतील, ह्यांची उणीव तर भासते, पण यांचा आशीर्वादसुद्धा आहे या चित्रपटासाठी, असं बोलायला काय हरकत नाही. काय सांगाल त्याच्यावर? त्याला खूप मिस करतो आम्ही, आणि फक्त या चित्रपटापुरतं ते मर्यादित नाही आहे त्यांना मिस करणं, नाही का? कारण पूर्ण इंडस्ट्रीज त्यांना मिस करणार, एवढी गुणवत्ता त्यांच्याकडे नाही, गुणवत्ता एक्झॅक्टली. पण त्याचबरोबर आमच्याबरोबरचं त्यांचं नातं जे प्रत्येकाबरोबर नाही होऊ शकत, पण आमच्याबरोबर ते होतं. तर त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात सुद्धा आम्ही त्यांना खूप मिस करतो. बरं, तर अशोक सर मला तुम्हाला विचारायला आवडेल की सिनेमा तर ह्या पूर्णपणे कोकण रेल्वेमध्येच आहे, कोकण कन्यामधून सुरुवात होणार आहे. नाही, कोकण पूर्ण पिक्चर ट्रेनमध्ये नाही, प्रवास हा आहे. ह्या पिक्चरचा जो प्रवास आहे, प्रवासातला जो भाग आहे, जो बऱ्यापैकी मोठा आहे, तो कोकण रेल्वेत आहे. तर नाटकाच्या प्रयोगाच्या दरम्यान किंवा शूटच्या दरम्यान तुमच्यासोबत घडलेला असा एखादा किस्सा जो आम्ही किस्सा आधी ऐकलेला सुद्धा, त्याच्या व्यतिरिक्त कोकण रेल्वे किंवा ट्रेनमधून घडलेला किस्सा जो आज देखत अशोक सराफच्या डोक्यामध्ये आहेच आहे? म्हणजे आता तरी डोक्यात तरी काही नाही माझ्या, घडला असेल किंवा आता आठवत नाही मला. पण कोकण रेल्वेमध्ये जाण्याचा तसा प्रसंग फार कमी आलेला आहे. कारण कोकणात आम्ही जायचो तर एकतर बसने तरी असायचं, नव्हतं गाडीने असायचं. त्यामुळे रेल्वेचा जो अनुभव म्हणतात तो त्या कोकण रेल्वेचा कधीच नव्हता आला होता. म्हणजे अजूनही मी गेलेलो नाही कोकण रेल्वे. हां, आता मी कोकण रेल्वे म्हणून मी केलंय खरं, पण कोकण रेल्वे काय मला काय कधीच माहितीच नव्हतं, काय वेगळे पण असतं त्याच्यात. म्हणजे या पिक्चर च्यामुळे अशोक सराफ यांना कोकण रेल्वे काय आहे ही कळलेली आहे पहिल्यांदा. मला अजून कळलेलं नाही आहे, कारण कोकण रेल्वे ही कळणे की कोकणची माणसे साधी आहेत असं मला वाटतं. इतकी ती तुम्हाला कळू देणार नाहीत काय आहे ते, असं मला निश्चित वाटतं. त्यांच्यावरून कधीच तुम्हाला कळणार नाही, ती काय वेगळीच माणसं आहेत. बरं सुप्रिया, तूच आता बोललीस की मी नेहमी जाते, किती भारी धमाल असते, कारण का जे सिनेमामध्ये आपण बघतोच आहे. अरे खूप सिनेमामध्ये बघतोय ते वेगळं असेल, पण मी प्रत्यक्षातलं मी सांगते. कारण जी मी ट्रेन पकडायला जी जाते दादर स्टेशनहून, कारण आता तर CSMT म्हणूनच जाते, कारण बघते ना मी. आणि सगळे काही सणवार असेल तर मात्र जे तुतारीला म्हणा, आम्ही सगळा प्रवास जाताना तेजसनी केला, कारण आम्हाला जाताना सगळ्यांना तो प्रवास घडवायचा होता की ते दिसताना संबंध निसर्ग आणि हे सगळं.
सो काही काही गोष्टी शूट पण केल्या त्याच्यात. सो तो जरी झाला तरी बाकी जी माणसं जी असतात आणि डब्यात जे काय छान बडबड चालते त्यांची, ती खरंच म्हणजे खूपच छान वाटतं ऐकायला. आणि मी कोकणात जाते ते मी रेल्वेनीच जाते, मी खूप वेळेला जाते. आणि म्हणजे आतापर्यंत 15-20 वेळेला मी इतक्यात गेले असेल जाणं येणं करून. सो मला मात्र खूप मजा येते. मला सचिन सर तुम्हाला विचारायला आवडेल की 18 ते 19 वर्षाआधी नवरा माझा नवसाचा चित्रपट आमच्या भेटीला आला, त्या दरम्यान प्रमोशनच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर सोशल मीडिया तेव्हा नव्हतंच किंवा तेव्हा जास्त प्रभाव नव्हता. आजच्या घडीला सोशल मीडियाचा प्रभाव हा खरंच खूप चांगल्या पद्धतीने वाढला आहे आणि तुम्ही दोघेसुद्धा खरंच खूप चांगल्या पद्धतीने सोशल मीडियावर ॲक्टिव्हसुद्धा आहात. किती भारी वाटतं की आपला सिनेमा हा न्यूज मार्फत किंवा पेपरमार्फत वृत्तपत्रामार्फत तर पसरत आहेच आहेत, पण सोशल मीडियाचा सुद्धा तेवढाच चांगला हातभार आहे ज्याच्यामुळे आपण अजून वाईड अशा ऑडियन्सपर्यंत पोहोचू शकतो. काय सांगाल आपण? नाही, चांगली गोष्ट आहे. एक तर मला आभार पहिल्यांदा मानावेसे वाटत आहेत टेलिव्हिजनचे सुद्धा, कारण टेलिव्हिजन सॅटेलाईटमुळे किंवा OTTमुळे आमचा नवरा माझा नवसाचा हा चित्रपट लोकांच्या आठवणीत ताजा राहिला नाही का. बरोबर. त्यामुळे त्याचे डायलॉग्स पण लोकांना अजूनही पाठ आहेत. नुसता तो पिक्चर रिलीज झाला असता त्याच्यानंतर जर आम्ही आता हा चित्रपट काढला असता तर कदाचित तेवढी मेमरी लोकांची नसती, पण या सगळ्या माध्यमांमुळे आज त्यांच्या स्मरणात नवरा माझा नवसाचा आहे. तशाच प्रकारे मला हे सांगावंसं वाटतं की ज्या प्रकारे आम्ही पब्लिसिटी करत आहोत ती पब्लिसिटी आधी ज्या प्रकारे व्हायची ती तर चांगली होतीच, पण नवीन नवीन माध्यमं निघाल्यामुळे लोकांपर्यंत अधिक पोहोचता येतं काळानुरूप बदल तो झालेला आहे आणि त्याचा स्वीकार आपल्याला केला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये काय प्रगती जिथे असते त्या प्रगतीबरोबर एक डाऊन साईड एक काहीतरी एक अधोगती ज्याला आपण म्हणतो ती पॅरलल चालत असते. तर त्यामुळे ते प्रत्येक गोष्टीमध्ये असते. तर त्याला फक्त सोशल मीडियाला आपल्याला नावं ठेवून उपयोगाचं नाही असं मला वाटतं. नावं काय, मी तर आता ह्या मार्फत मी हे सांगेन की आम्हाला सोशल मीडिया मार्फतच कळलं की ह्या पिक्चरवरती मुलं अजून किती म्हणजे प्रेक्षक अजून किती प्रेम केलंय. त्यांनी एक आम्हाला पुश मिळाला. पुश बरोबर आम्हाला तेही वाटलं की बापरे हे यांनी येते एवढे एक एक डायलॉग आणि एक एक कांचो तुम्ही म्हणालात, हे म्हणाला ते उडे बाबा म्हणाले, सगळं ते आठवतं. अरे विसरले असते तर बरं झालं असतं की आमचं नवीन पिक्चर आलाय बघितलं असतं असं. पण आता ती जबाबदारी वाढली. आता आम्ही जे केलेलं आहे ते त्यांना आवडतं. जोपर्यंत ते बघत नाही थिएटरमध्ये येऊन तोपर्यंत आपण काहीही बोलू शकत नाही. एकदा तुम्ही थिएटरमध्ये आलात की तुम्हाला सगळं ते मागचं जे आहे ते अधिक हे बरोबर हां असं होणार आहे ते. आणि हे अजून एक खासियत आहे या चित्रपटाची, ही म्हणजे अशी की हा चित्रपट एक स्टँड अलोन चित्रपट सुद्धा आहे. म्हणजे क्वचित आहे असं घडणं की काही लोकांनी नवरा माझा नवसाचा हा चित्रपट पाहिला नसेल, अशी फार ही दुर्मिळ गोष्ट आहे. पण अशक्य आहे असं मी मानत नाही. असेही काही लोक असतील ज्यांनी नवरा माझा नवसाचा पाहिला नसेल, पण त्यांनी जरी हा चित्रपट पाहिला तरी सुद्धा हा चित्रपट ते एन्जॉय करू शकणार आहेत. पण त्यांनी जर आधीचा चित्रपट पाहिला असेल आणि जर तो त्यांच्या स्मरणात असेल तर हा चित्रपट पाहण्यात त्यांना अधिक मजा येईल. एवढाच फरक आहे. मी तर उलट त्याच्या पुढे जाऊन म्हणेन आणि हे खरं आहे, जर का तुम्ही हे बघितलं ना तर काही काही चित्रपटांचे नंतर प्रिक्वेल येतात बघा. म्हणजे तुम्ही आधी हा बघा, म्हणजे सपोज हे झाला नवरा माझा नवसाचा, जर तो बघितला तरच हा तुम्हाला समजेल. आणि असं नाही आहे. तेच मी म्हणते की हा समजा तुम्ही पिक्चर बघितलात आणि तुम्हाला वाटलं अरे ह्या लोकांच्या आयुष्यात आधी काय झालं होतं बघूयात की ज्याचा इथे उडता उल्लेख आहे, तर ते मागच्या ह्याच्यात तुम्हाला जाऊन तो प्रिक्वेल होईल जो तुम्ही सिक्वेल नंतर बघाल. अशी सगळी मजा आहे. तर सर मला तुम्हालाच विचारायला आवडेल की सिनेमाची स्टोरी, सिनेमाचा गाभा हा असतो, पण सिनेमामध्ये संगीतसुद्धा तेवढंच ताकदीचं असतं. कारण का आजसुद्धा जेव्हा आम्ही रोडवर ट्रॅव्हल करताना किंवा कुठे गावी जायचं असेल, कुठे जायचं असेल ना, तेव्हा स्टोरी काढून इंस्टाग्राम रीलला आपलं पहिलं गाणं सोनूदाच्या आवाजातलं हे 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 गाणं आहेच आहे, आजसुद्धा गाजतंच आहे. आणि आतासुद्धा सोनू निगम आहेच आहेत, तुम्ही पण आहात, तुम्हीसुद्धा खूप सुंदर असं गाणं गायलं आहे, डमडम डमरू वाजे, बाप्पाचं गाणंसुद्धा त्याच्यामध्ये आहे. संगीताची फळी किती मजबूत असावी लागते अशा एका सिनेमासाठी ज्यांनी आधीपासून एक माइलस्टोन सेट केलेला असतो. काय सांगाल याबद्दल? मी तर म्हणेन की संगीताची गरज ही आपल्याला आयुष्यात सुद्धा आहे. फक्त आमच्या पिक्चरमध्येच असते असं नाही. आमच्या पिक्चरची गाणी ऐकले म्हणजे हृदय वसंत फुलताना आजही तुम्ही ऐकता तेव्हा तुम्हाला नाचावं असं वाटतं.
किंवा कोणीतरी येणारं ग, किंवा अश्विनी येणं, हे गाणं पण तुम्ही जेव्हा ऐकता तेव्हा तुमचे पाय हालायलाच लागतात. मग त्यात तुमचं वय किती आहे हे तुमच्या लक्षात येत नाही. कळलं? आपल्या संस्कृतीतली ही गोष्ट आहे. आपल्याला संगीत मिळालं कुठून? तर नाटकातनं मिळालं. ते नाटकातनं संगीत सिनेमात आलं. प्रेक्षक सुद्धा नाटकाचा प्रेक्षक आम्हाला सिनेमात मिळाला. ही लेगसी आहे. त्या लेगसीमुळे संगीत ही फार महत्त्वाची गोष्ट, आणि माझ्या आयुष्यात सुद्धा संगीत ही खूप महत्त्वाची गोष्ट असल्यामुळे आमच्या पिक्चरची गाणी जरा अशी असण्याची शक्यता वाढते. तर नवरा माझा नवसाचं जे संगीत आहे, मग ते हिरवा निसर्ग असो किंवा ज्या गाण्यावरती ज्या लावणीवरती तो कंडक्टर भाळतो, ती चला जेजुरीला जाऊ असो, आज सुद्धा तेवढ्या चांगल्या पद्धतीने गाजते ती लावणी. अर्थात, आणि ती पारंपरिक लावणी आहे. बरोबर. ती शोधून काढली मी. अच्छा. हां, आणि त्याच्यामध्ये आणि ती लावणी जेव्हा शोधली मिळाली तेव्हा ताबडतोब माझ्या डोळ्यासमोर किशोरी शहाणे आली, जिला मी इंट्रोड्यूस केली होती खूप वर्षांपूर्वी. आणि मग अशोकची तिची एक मिनी लव्ह स्टोरी त्याच्यामध्ये जी होती. तर कंडक्टर त्या पिक्चरमध्ये नुसता हॅपी गो लकी नव्हता, तो रोमॅन्टिक सुद्धा होता. तर अशा ज्या या एलिमेंट्स आहेत ना, ते म्युझिकल एलिमेंट्स आमच्या पिक्चरमध्ये नेहमी असतात. तशाच प्रकारे एलिमेंट या चित्रपटात सुद्धा आहेत. काही नवीन गोष्टी सुद्धा या चित्रपटात असणार आहेत. फॉर इन्स्टन्स, सुखकर्ता दुःखहर्ता ही आपण फक्त गणपतीच्या दिवसातच गातो किंवा आरती म्हणतो असं नाही. इतर वेळी सुद्धा जेव्हा आपण घरी आरती म्हणत असतो, गणपतीची आराधना करत असतो, तेव्हा सुद्धा आपण सुखकर्ता दुःखहर्ता म्हणतो. पण आपली चाल जी आहे ती इकडची चाल आहे, जी एक कॉमन चाल ज्याला आपण म्हणतो. या चित्रपटात सुखकर्ता दुःखहर्ता कोकणातली चाल आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. कोकणातली चाल वेगळी आहे बरं का. शब्द तेच आहेत आणि एवढासा असा फरक आहे. त्याचा हेल एक वेगळा आहे, आणि त्या तो हेल असल्यामुळे ना ती आरती कानाला इतकी सुमधुर वाटते की तुम्हाला असं वाटतं की आपण गाडीमध्येही ऐकावं. आता तर स्पॉटिफायमध्ये, सॉरी नाव घेऊ शकतो की नाही मला माहीत नाही, पण आता तर सगळ्या म्युझिकल प्लॅटफॉर्म्समध्ये, सगळ्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्समध्ये ती आरती आता आलेली आहे लोकांसमोर, आणि ती लहान मुलांच्या आवाजात रेकॉर्ड केलेली आहे. त्याला कोणी प्लेबॅक सिंगर असा घेतलेला नाही आहे. ज्यांना गाणं आवडतं अशी मुलं एक 10-12 त्यांना आम्ही रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये बोलवलं, आणि त्यांच्याकडनं त्यांना शिकवून, जे रेकॉर्डिंग करणं त्यांचं हे नाही आहे, काम नाही आहे किंवा त्यांची सवय नाही आहे, पण तरीसुद्धा त्यांची निरागसता आम्हाला टिपायची होती. म्हणून म्हटलं की नॉन सिंगर्स मुलं पाहिजेत आपल्याला. ज्यांना उभं केलं ते थोडं वरती खालती झालं तरी काय हरकत नाही, कारण मुलं आहेत लहान. तर त्या हिशोबाने त्यांच्याकडनं ती आरती आपण ती गाऊन घेतली. ती दिस इज ऑल्सो अन एलिमेंट नक्कीच या पिक्चरचं. कळलं की नाही. त्याचबरोबर या चित्रपटात अनेक गाणी आहेत. अजून एक नवीन गोष्ट आहे, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या मराठी म्हणजे चित्रपटात कोणत्याही साखरपुड्याचं गाणंच नाही आहे आतापर्यंत. साखरपुड्याचा एक नाव, हळदीवरचीच आहेत सगळे, हळदी आणि लग्नावरचीच. होय होय होय. हा ना. साखरपुड्याचं गाणं कुठे? हा, तर या चित्रपटात साखरपुड्याचं गाणं आहे, जे स्वप्नील आणि हेमलवर चित्रित झालेलं आहे, आणि जे सोनू निगमनी आणि जानवी प्रभू अरोरानी गायलेलं आहे. डुएट आहे. त्याच्यात आम्ही पण आहोत, तिचे आई वडील म्हणून. निर्मिती सावंत आहे त्याची आई म्हणून. पण आमचा तिथे एक काय म्हणतात प्रेझेन्स आहे, कारण साखरपुडा आमच्या घरचा आहे, त्यामुळे आम्ही तर असणारच. पण गाणं या दोघांचं आहे, त्यांच्या मित्रमैत्रिणींचं आहे, आणि तो समारंभ आहे. ते गाणं अतिशय सुंदर आहे. जितेंद्र कुलकर्णींनी त्या गाण्याला संगीत दिलेलं आहे, आणि वैभव जोशी यांनी ते गाणं लिहिलेलं आहे. तसंच बाप्पाचं हे गाणं जे पारंपरिक गाणं आहे, डम 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 डमरू वाजे, त्याच्या पारंपरिक ओळी काय आहेत, तर डम 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 डमरू वाजे, डमरूच्या तालावर बाप्पा नाचे, तडतड तडतड ताशा वाजे, ताशाच्या तालावर बाप्पा नाचे. या 2 ओळी ज्या आहेत त्या पारंपरिक आहेत. कळलं की नाही. त्याची मांडणी सुद्धा पारंपरिक आहे. पण रविराज कोलथरकर नावाचा एक नवा संगीतकार मी इंट्रोड्यूस केलाय या चित्रपटात. त्याच्यामार्फत ह्या कन्व्हेन्शनल, या ट्रॅडिशनल ओळींना एक सुरुवात काय असावी, कशी असावी, मग त्याचा अंतरा कसा असावा, आणि मग त्याची सांगता कशी असावी, आरती स्वरूपात त्याची सांगता झाली तर ते किती सुंदर दिसेल. मग त्याचं कंप्लीट अरेंजमेंट त्यांनी केलं. तर हा सगळा प्रकार लोकांना
जरी आपलासा वाटला, कधी कानावरती पडलेला जरी असला तरी सुद्धा तो ना भावून जातो. नक्कीच नक्कीच. तशा प्रकारे डमडम डम डमरू सुद्धा भावून गेलेलं आहे लोकांना. आज गणेशोत्सवात ते गाणं इतक्या वाजत सुद्धा आहे. हो, जोरात हो. वाजतंय, होय. इतक्या जोरात वाजतंय. हा गणपतीचाच आशीर्वाद आहे. बरोबर आहे. त्या गणपतीच्या आशीर्वादाशिवाय आमच्या डोक्यात ही कल्पना येऊच शकत नाही. तर संगीत या चित्रपटाचा सुद्धा एक फार मोठा भाग आहे. आणि मला दिसतंय जरा डेजावू होतोय मला. डेजावू कधी कधी कशाला म्हणतात, जे घडून गेल्याच्या बद्दल म्हणतात. मी घडणार आहे त्याच्याबद्दल म्हणतोय की मला दिसतंय की तुम्ही बसले आहात, आम्ही तिघं बसलो आहोत, आणि तुम्ही म्हणताय की तुमच्या नवरा माझा नवसाचा 2 मध्ये जशी गाणी होती तशी तुमच्या नवरा माझा नवसाचा 3 मध्ये पण असणार आहे. खूप खूप चांगला असं आपल्याला मिळालं. नवरा माझा नवसाचा 3 मध्ये सुद्धा असणार आहेत. लक्षात ठेवा हे. असा देजावू मला होतोय गणपती बाप्पा. आणि आत्ता आला, म्हणजे तुमच्याशी बोलत असताना आला, दिसलं मला की तुम्ही बसलेले आहात, आम्ही तिघं आहोत, आणि तुम्ही आम्हा तिघांना प्रश्न विचारत आहात की तुमच्या नवराचा माझा नवसाचा 2 मध्ये जितकी चांगली गाणी होती तितकी या 3 मध्ये आहेत का? नक्कीच नक्कीच नक्कीच. मला अशोक सर तुम्हाला विचारायला आवडेल की सचिन सरांसोबत तुम्ही खूप आधी वर्षापासून काम करताय, तुम्ही त्यांचं काम बघितलं सुद्धा आहे, त्यांच्यासोबत काम करताय. ह्या सिनेमामधून सचिन सरांची दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून एक कोणती वेगळीच छटा तुम्हाला एक प्रेक्षक आणि कलाकार म्हणून बघायला मिळाली आणि आमच्या प्रेक्षकांना बघायला मिळेल? नाही, वेगळीच छटा असं बघण्याचं काय कारण नाही. वेगळीच छटा ही पहिल्यापासूनच दिसलेली आहे ना. बरोबर. काय असतं, तुमच्यातली जी छटा जेव्हा दिसते प्रकर्षाने तेव्हाच तुम्ही प्रसिद्ध होता, तेव्हाच तुम्हाला नाव मिळतं, तेव्हाच तुमचे पिक्चर हिट होतात. बरोबर. जर अर्धा कच्चा असेल तर ते नाही होऊ शकत. तेव्हा प्रतिभा, वेगळी प्रतिभा होती म्हणून सगळं हे घडलेलं आहे. त्यात आणि वेगळे पण काय पॉलिश झाली असेल ती, त्याच्यात आणखी बारकावे सापडले असतील काही काही वेगळे वेगळे, आणि ते सापडलेलेच आहेत, सापडतातच. त्यामुळे प्रतिभा अशी मला अशी वेगळी काय दिसते, मला प्रतिभा पहिल्यापासूनच दिसते, म्हणूनच तो दिग्दर्शक आहे. मला ना एक गोष्टीचं कौतुक करायला आवडेल, म्हणजे जेव्हा जेव्हा मी टी व्हीवर सचिन सर आणि सुप्रिया मॅडमला बघतो ना, तेव्हा कधीही सचिन सर बोलत असतील ना तर सुप्रिया मॅडम त्यांच्याकडे एक कटाक्ष लावून बघत असतात, आणि सुप्रिया मॅडम जेव्हा बोलतात तेव्हा सचिन सर त्यांच्याकडे एकटक बघून असतात, जे मी आत्ता बघितलं आणि मला एवढं भारी वाटलं. पण ते एक्सप्रेशन मधला अर्थ वेगळा आहे. मी जेव्हा तिच्याकडे बघत असतो तेव्हा मी ती किती चांगलं बोलतेय असं म्हणून बघत असतो, आणि एक बायको म्हणून तिचं कर्तव्य आहे नवऱ्याकडे बघण्याचं की हा बरोबर बोलतोय की नाही. कारण नवऱ्याने काहीही बोलावं ते बरोबरच बोलावं ही प्रत्येक बायकोची इच्छा असते, तशीच माझ्या बायकोची आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. नाही, खरंच खूप भारी वाटतंय. तुर्तास सर मी इकडे थांबतो कारण का आपल्याला वेळ कमी आहे आणि बाकीचे पत्रकार मित्रमंडळ सुद्धा आहेत, तुम्हाला पण जायचं कुठेतरी, तुम्हाला पण वेळ कमी आहे. असं नाही, बोलायला तर आपण खूप बोलू शकतो, पण आता थोडा वेळेच्या अभावी मी थांबतोय. नाही अशोक नाही, अशोक त्याला जायचंय, त्याला अजून बाकी काम आहे. काय बोलाच तुम्ही असं खूप चांगल्या पद्धतीने पोपट झालेला आहे माझा, अशोक सरांनी केलाय, टचवूड चांगलं झालं असं नाही. खरंच खूप भारी वाटते. तुर्तास मी इथे थांबतो. धन्यवाद लेट्स मराठी सोबत गप्पा मारल्याबद्दल, आणि एक्सक्लुझिव्ह मिळालं नवरा माझा नवसाचा 3 येईल ना येईल ते बाप्पाच्या चरणी आहे, आणि आला तर खरंच आम्हाला आवडेल. पुन्हा एकदा तुमच्या तिघांसोबत तुमच्या संपूर्ण कलाकार आणि ठार वेड्या अशा कलाकारांना खूप ऑल द व्हेरी बेस्ट, आणि धन्यवाद. हा सिनेमा आमच्यासाठी तुम्ही घेऊन येता. थँक्यू व्हेरी मच. लेट्स अप तुम्ही आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. लेट्स अप मराठी.